बऱ्याच दिवसापासून घ्यायचा विचार करत होतो, पण मुहूर्तच लागत नव्हता. शेवटी आज घेतली ना इलेक्ट्रिक बाईक. चला तर मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज दिवसभरात माझ्याकडे 2 ते 3 इव्हेंटचे प्रोग्राम होते आणि ते दोघं-तिघं इव्हेंटचे प्रोग्राम मला लवकरात लवकर आवरायचे होते. कारण मी सुपर एक्सायटेड होतो नवीन इलेक्ट्रिक बाईक घ्यायला जाण्यासाठी. तर मला आज इलेक्ट्रिक बाईक घ्यायला जायचं होतं आणि मी हे इव्हेंटचे कामं पटापट आवरले आणि पप्पांना आणि ताईला मी घेऊन आलो शोरूमला आणि इथं खटाखट नोटा मोजून पटापट आपली गाडी रेडी होऊन आली ना, मस्तपैकी मग चकाचकपणे गाडीला नवीन हार लावला ताईने आणि गाडीची पहिली उद्घाटन ताईनीच केलं. म्हणे मीच घेऊन येणार शोरूमच्या बाहेर. चला तर मग आपल्या नवीन लक्ष्मीला घेऊन आली आपल्या घरातली लक्ष्मी. चला तर मग पप्पा आणि ताई आणि आपली नवीन धन्नो गेले घरी. मग आपण पण काढली आपली रामप्यारी. मस्तपैकी आपण आपल्या रामप्यारीमध्ये घरी गेलो आणि धन्नोच्या अगोदर आपली रामप्यारी पोहोचून गेलेली होती. मग तेवढ्यात मम्मी पण पूजेचं ताट घेऊन आली आणि नवीन गाडीची पूजा करून घेतली. मग काय, आपण घेतली ना गाडीची चावी आणि फुल स्पीड चेक करायसाठी आपण गेलो होतो हायवेला. तर 40ची स्पीड देते आणि 40चा रेंज पण आहे. तर ठीक वाटली मला. सिटी लेव्हलसाठी बेस्ट गाडी वाटली. तर आता घरामध्ये 2-3 गाडी झाल्यामुळे प्रश्न पडतो, बाहेर जाताना कुठली गाडी घेऊन जावी. तर तेवढ्यात ताई म्हणाली, "चल आपल्याला मम्मीला नवीन मोबाईल घ्यायला जायचंय." तर मग आम्ही गेलो होतो मम्मीला नवीन मोबाईल घेण्यासाठी. तर इथं बरेचसे मोबाईल बघितल्यानंतर आम्ही चॉईस केला Samsungचा A17. मस्त वाटला, ठीक वाटला मोबाईल. तर आम्ही हा मोबाईल घेऊन टाकला. कारण का, तर मम्मी-पप्पांना जायचं होतं राजस्थान फिरायला जाण्यासाठी. त्यांच्या फ्रेंड्स ग्रुपसोबत जाणार होते. सो त्यांना मेडिसिन्स आणून द्यायचे होते बरेचसे बॅकअपला. तर मग मी बॅकअपचे मेडिसिन घेतले आणि मम्मीला नवीन मोबाईलचा बॅकअप पण करून दिला. तर मम्मी-पप्पांना पण ड्रॉप करायचं होतं. तर मग त्यांची पण बॅग पॅक होऊन झाली आणि आम्ही आलो त्यांना ड्रॉप करण्यासाठी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.